आज क्लायंट घाबरले होते आणि त्यांनी दुसराच इव्हेंटवाला बुक केला होता का ते मी तुम्हाला सांगतो। नमस्कार मित्रांनो, मी आहे गुरु आणि करूया लगेचच व्हिडिओला सुरू। तर आजची ऑर्डर जी आहे ती पेन साईडला होती, त्यामुळे आम्ही 12:30च्या हिशोबाने घरातून निघालो होतो संपूर्ण सामान वगैरे भरून, कारण की पेनला जायचं म्हटलं तर 1, 2, 3 तास तर लागतात ट्रॅफिकमुळे वगैरे। पण पेनला आल्यानंतर आम्हाला कळालं की पेनच्या पण थोडंसं आतमध्ये हे डेकोरेशनचं ठिकाण होतं। मग आम्ही त्यांच्याकडून करंट लोकेशन घेतलं आणि आम्ही चालतोय गाडी, रस्ता काही संपेना, काय केलं तरी रस्ता काही संपतच नव्हता, असं वाटत होतं चकवा लागला। आणि क्लायंट आम्हाला फोन करत होते, ते घाबरले होते, म्हणून मग आम्ही सगळे फोन आम्ही उचलत होतो। मग शेवटी 5:30च्या हिशोबाने क्लायंटना वाटलं की बाबा हा तर काय येणार नाही आहे, आपण दुसरा इव्हेंटवाला बुक करूया। मग त्यांनी बुक केला आणि तेवढ्यातच आम्ही 5:30च्या हिशोबाने आम्ही तिथे पोहोचलो। आम्ही पोहोचल्यानंतर मग क्लायंटना बोललो की नाही, लगेच डेकोरेशन होऊन जाईल, नका टेन्शन घेऊ। आणि मग आम्ही डेकोरेशनच्या मागे लागलो आणि आमचं नशीब इतकं चांगलं होतं की 7:15च्या हिशोबाने डेकोरेशन झालं, पण पाहुणे मंडळी जे ते 7:30 नंतर यायला सुरुवात झाली। नेहमी आम्हाला क्लायंटच्या मागे पुढे फिरावं लागतं पेमेंटसाठी, पण आज इथे आयुष्यात पहिल्यांदा अशी गोष्ट घडली की काम जसं झालं तसं क्लायंट स्वतः आले आणि त्यांनी पूर्ण पेमेंट केलं, काम होण्याच्या आधीच पूर्ण पेमेंट केला आणि बोलले की थँक्यू आल्याबद्दल। मग मी कृष्णाकडे बघतोय, कृष्णा माझ्याकडे बघतोय, दिल खुश झाला यार, खरंच खूप मस्त क्लायंट होते। चला तर मग भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये।